तेव्हा बातमी समजली अजितदादा नाहीत आपल्यात मध्ये, तेव्हा काय भावना होता? बसला हा, आपसूक डोळ्यात पाणी आलं. आपसूक डोळ्यात पाण्यात. आपसूक डोळ्यात पाणी आलं. कुठं होतात तुम्ही, काय करत होतात? मी माझ्या घरी होतो, हा सकाळची वेळ होती, अंगावरून बाहेरच निघलो. हा माझ्या जवळच्या एका मित्राचा फोन आला मला. हा दादाच्या मनाचा अपघात झालाय हा. बारामतीला. हा बारामतीला अपघात झालाय म्हटल्यावरती मला असं वाटतं की पहिल्यांदा काहीतरी थोडंफार लागलं असेल. हा. पण ज्यावेळेस आम्ही ते फोटो बघितले हा. टीव्हीला दुराचे. हा. त्यावेळेस आम्हाला अंदाज आला की ह्याच्या अगोदरचे पण विमानाचे अपघात आपण बघितले. बरोबर आहे, बरोबर आहे. की ह्या जगण्याचे भीषण अपघात होता. भीषण अपघात. हा. आगीचे रोळ बी बघितले आपण. हा. त्यानंतर वाटलं की दादा आता आपल्यामध्ये नाही. थोड्या वेळ डीसी काय जी संघटना बरोबर. आहे डिक्लेअर केलं की साधारणतः मृत्यू झाला. आणि आम्हाला पहिलेच कळलं होतं की त्यामध्ये 5 ते 6 लोक आहेत. हा. त्यातलं कोणी नाही राहिलं, दादा पण नाही राहिले. हे नाही, कळल्यानंतर वाचण्याची शक्यता कमीच शक्यता असते, कमी तेवढा मोठा भीषण अपघात म्हणल्यावर. शक्यता कमी होती. दादा गेले तर कळल्यानंतर हम्म. घरातल्या आई वडिलांपासून हम्म. आमचा रुपीनगरचा एवढ्याचा अख्खा परिवार अच्छा, अख्खा शोकात निगडी पैसे राहतात. निगडी बशी राहतो आम्ही. अच्छा, मी पण आकुर्डीला राहतो. ओके. हा, मी अख्खा पण परिवार तिथून आलोय. दुःखात गेला. तुम्ही आकुर्डीला राहता, तुम्हाला चांगलं माहिती हा. पिंपरी शहरासाठी अजितदादाचं काय योगदान आहे हा, हे तुम्हाला बरोबर. चांगलं माहिती. मी जॉबवर होतो तरी रडत होतो मी. आमच्या इथले MIDC असू दे, हा. आमच्या इथलं IT पार्क असू दे, हम्म. त्याचे जनक हा हे सन्माननीय अजितदादा शरद पवार साहेबच आहेत. हा. आमच्या आज हाताला रोजगार आहे. हम्म. आमचे आज आई वडील जे गावागावाकडनं आम्ही इकडे आलो, शहरात जे बसलोय आम्ही, हम्म. ही फक्त दादांची कृपा आहे. हम्म. आज तो माणूस आमच्यात नाही, याचं आम्हाला अंतिम दुःख झालेलं आहे. हम्म.